नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ऐतिहासिक प्रतापगडाच्या संवर्धनाचे वाभाडे। निकृष्ट कामाचा पर्दाफाश होताच प्रशासनाचा ठेकेदाराला बचाव कशासाठी? शिवभक्तांकडून कामाच्या श्वेतपत्रिकेची मागणी, मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची विनंती। स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक किल्ले प्रतापगड सध्या राज्य शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराच्या कामामुळे चर्चेत आला आहे। मात्र हे काम दर्जेदार होण्याऐवजी दिरंगाई आणि गलथानपणाचे दर्शन घडवत असल्याचे वास्तव समोर आले आहे। ऐतिहासिक तटबंदीच्या 2 दगडांमधील भरलेला दर्जा भुसकट होऊन डोळ्यादेखत गळून पडत असतानाही प्रशासन मात्र हे काम योग्य असल्याचा अजब दावा करत असल्याने शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रतापगडावर येणाऱ्या काही जागृत शिवभक्तांनी प्रतापगडावर सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला असता तटबंदीच्या कामातील धक्कादायक त्रुटी उजेडात आल्या। 2 ऐतिहासिक दगडांमध्ये भरलेला दर्जा टिकवण्याऐवजी त्याचे भुसकट होऊन ते खाली पडत असल्याचा व्हिडिओ आणि फोटोमधून स्पष्ट झाले आहे। कोट्यावधी रुपये खर्च करूनही जर ऐतिहासिक वास्तूची अशी हेळसांड होत असेल तर हा निधी जातो कुठे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। ठेकेदारासाठी कवचकुंडले कोणाची? निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीवर कडक कारवाई करणे किंवा त्यांना नोटीस बजावणे अपेक्षित होते। मात्र वरिष्ठ पातळीवरून या कामाचे समर्थन करणारे असंबंधित स्टेटमेंट प्रसिद्ध करण्यात आले। जणू काही पायाखालची वाळू सरकल्याने स्वतःची बाजू सावरून घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा ठेकेदाराच्या बचावासाठी पुढे सरसावली आहे की काय, अशी शंका आता गडप्रेमींना येऊ लागली आहे। गडाच्या जीर्णोद्धाराचे काम उत्कृष्ट व्हावे हाच प्रामाणिक हेतू आहे। सत्य उजेडात आणणे म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट नसून शिवकार्याप्रती असलेली निष्ठा आहे। पण ठेकेदाराचे पाप झाकण्यासाठी जर अधिकारी प्रयत्न करत असतील तर ते दुर्दैवी आहे। शिवभक्त व गडप्रेमी, श्वेतपत्रिका काढण्याची मागणी प्रतापगड ही केवळ एक वास्तू नसून महाराष्ट्राची अस्मिता आहे। या अस्मितेशी खेळणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालण्यापेक्षा या संपूर्ण कामाची पारदर्शकता तपासणे गरजेचे आहे। त्यामुळेच प्रतापगडावरील कामाची तात्काळ श्वेतपत्रिका काढण्यात यावी, वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर चौकशी समिती नेमण्यात यावी। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करावी, अशा मागण्या आता जोर धरू लागल्या आहेत। गडाची तटबंदी ढासळण्यापूर्वी प्रशासनाची झोप उघडणार का, की ठेकेदाराची काळजी गडाच्या सुरक्षिततेपेक्षा मोठी ठरणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेश सोंडकर, महाबळेश्वर।